हॅलो, मी शीतल पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. चला, मी आज बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे नैवेद्य आणि भोगीच्या दिवशी लावण्याचा भोग. तर पहिल्यांदा तीळ घ्यायची आहे मिक्सरच्या जारला, नंतर गूळ घ्यायचा आणि साजूक तूप घेऊन चांगलं मिक्सरला वाटण करून घ्यायचं. आणि बघा, वाटण रेडी झाल्यावर अगदी अशा सोप्या पद्धतीने लाडू लगेच प्रिपेअर होतात. बघा, मी अगदी कमी वेळात तयार होणारे लाडू, कितीही कमी वेळ असला, घाई असली तरी लाडू अगदी झटपट तयार होतात, अगदी पाक न बनवता. पाकाचे सुद्धा लाडू बनवू शकतात. रेसिपी हवी असल्यास तुम्ही कमेंट करा, मी पाकाचे पण लाडू दाखवेल. पण अगदी सोप्या पद्धतीने मी हे लाडू बनवलेले आहे, तुम्ही सुद्धा बनवू शकतात. आणि लाडू बघा कसे वाटले तेही मला नक्की कमेंट करून सांगाल. आणि लाडूची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि बघा, त्याच सारणाचं आपण अशी तिळगुळाची पोळीसुद्धा छान पद्धतीने आणि ही पोळी अगदी पुरणाचं सारण भरतो तसं हे तिळगुळाचं सारण भरायचं आणि छान पद्धतीने, पण अगदी बारीक ही पोळी लाटायची आहे. आणि तूप, अगदी गावरानी तुपाने अगदी दोन्ही बाजूने चांगली खरपूस ही पोळी शेकून घ्यायची. पण चवीला अगदी छान आणि खूप छान खरपूस लागते. ही पोळी नक्की बनवून बघा, खूप छान लागते चवीला. बघा, ही अशी तिळगुळाची पोळी आपली तयार झालेली आहे. आणि पोळी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल. तर बघा, अशा पद्धतीने मी देवाला दोघी प्रकारचा भोग बनवला आणि त्यानंतर मी लावलेला आहे देवाला नैवेद्य. आणि हे आहे माझं देवघर. तर बघा, अशा पद्धतीने मी नंतर देवाला नैवेद्यसुद्धा लावला. आणि आजच्या दिवशी तुम्हीसुद्धा देवाला तिळगुळाचे लाडू बनवून, तिळगुळाचे वेगवेगळे पदार्थ बनवून नैवेद्य लावू शकतात. तर अशा पद्धतीने मी तुमच्यासाठी आज नवीन आणि छान झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला, बाय.